सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज। पिंपरीमधील मोशी दुर्घटना प्रकरणी 2 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांचंही निलंबन झालंय। कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचंही निलंबन झालेलं आहे। तर मोशी दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर ही कारवाई आता करण्यात आलेली आहे। पिंपरी महानगरपालिका आयुक्त आपल्यासोबत आहेत। सर, काल खुलासा जे आहे ते आलेले आहेत, कंपनी असेल किंवा पर्यावरण विभागाचे प्रमुख त्यांचा खुलासा आला, काय त्या खुलासामध्ये समोर आले आणि काय कारवाई करण्यात आली? कंपनी संजय कुलकर्णी आणि आल्हाट या तिघांना नोटीस दिली होती। कंपनीचा खुलासा आलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ते बांधकाम परवानगीबाबतचे कागदपत्र आमचे सगळे त्या बिल्डिंगमध्ये गेलेले असल्यामुळे आम्हाला थोडा अवधी पाहिजे। संजय कुलकर्णींचं म्हणणं आहे की त्यांनी कंपनीला सगळ्या सूचना दिलेल्या होत्या आणि बांधकाम परवानगी फक्त ग्राउंड फ्लोर जे आहे त्यांना ज्ञात नव्हती आणि दोघांना, श्रीयुत कुलकर्णी, संजय कुलकर्णी आणि श्रीयुत योगेश आल्हाट या दोघांना आम्ही सेवेतून निलंबित केलेलं आहे। त्यामध्ये जर कोणाची अजून जबाबदारी निश्चित झाली तर ते पोलीस त्याच्यावर कारवाई करतील। कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचं देखील निलंबन जे आहे ते या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेने आंदोलन केलंय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य दरवाजामध्ये कचरा टाकून निषेध केलेला आहे। पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णींच्या प्रतिमेवर कचरा टाकलेला आहे। कुलकर्णींच्या प्रतिमेला पैशांचे हार घालत भ्रष्टाचाराचा आरोपही करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो कचरा फेकून जे आहे ते आंदोलन या ठिकाणी शिवसेनेकडून सुरू असलेलं पाहायला मिळतं। आज सर्वसाधारण सभा जी आहे ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आहे। आपण पाहिलं तर काही दिवसापूर्वी या ठिकाणी मोशी येथे एक दुर्घटना घडली, त्यामध्ये 9 जणांचा जो आहे तो मृत्यू झाला। यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणात जो आहे तो भ्रष्टाचार झाला असल्याचं शिवसेनेचा या ठिकाणी आरोप या ठिकाणी होता पाहायला मिळतंय। आपण पाहिलं तर संजय कुलकर्णींच्या फोटोला जो आहे तो आता कचऱ्याने जे आहे ते आंघोळ या ठिकाणी घालण्यात येत असल्याचं आपल्याला चित्र एकूणच पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आहे। या सर्वसाधारण सभेच्या आधी शिवसेना जी आहे ती आक्रमक झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।